ते इंटरव्ह्यू टाकतो का तुम्ही मार्गदर्शन घ्या, तर ते मार्गदर्शन घेण्याचे फायदे काय? सर्वात महत्त्वाचा फायदा होतो एकदम बरोबर आहे. नागाळाही नाही, काही नाही, काहीच नाही अजूनपर्यंत काही नागाळीसाठी गेला प्लॉटला नाही, काहीच नाही. काहीच नाही दिला ना, तरी आली का? 5व्या 6व्या दिवशी हाते काहीच हं. नाही, नागाळी नाही, काहीच म्हणजे नाही, 5-5, 6-6 दिवसाचा स्प्रे असणं अजून प्लॉटला काहीच काहीच नाही. पूर्णपणे बघितलं मित्रांनो तर पूर्ण लागवडीपासून मार्गदर्शन आहे. एवढ्या प्लॉटला फक्त 4 शिकारी मारू तुम्ही अजून 4च पंप 4 20 लिटरचे 16 लिटर 16 लिटरचेच. म्हणजे आत्ताची कंडिशन बघा तुम्ही, झाडाची डेव्हलपमेंट व्हरायटी कोणती? योगी 35 योगी 35 सगळ्यात नाजूक व्हरायटी राहते. झाडाची कंडिशन बघा इथंच नाही, पूर्ण प्लॉट मध्ये एकदम सुंदर आहे. 4-5 दिवस जरी ते उन्हाळ्यामुळे झाड कमी जास्त झाले तरी आपण ते जागा मॅच करून दिली. आता झाडांची कंडिशन मॅच ते करून झाड दिली. एकही झाड मॅच झाले. हा, पूर्ण झाड मॅच होऊन गेले. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस खुशाल सोरणे. आज आलेले मित्रांनो पिंपळगाव टोल नाक्याजवळ कोकणगाव या ठिकाणी आलेलो आहे. सर्वप्रथम आता भाऊंची ओळख करू. भाऊ नमस्कार. नमस्कार. नाव काय म्हटले? राजू चंद्रभान लोकनाथ, राजू चंद्रभान लोकनाथ, राहणार कोकणगाव. आता साधारण या प्लॉटला दिवस किती झाले? याला एक महिना 2 दिवस 1 महिना 2 दिवस बरोबर आहे. प्लॉटला प्रॉब्लेम काय आला होता लागवडीनंतर आपल्याकडेच असताना? लागवडीनंतर काय झालं, लागण झाली 4 दिवस म्हणजे 2 दिवस पावसानंतर डायरेक्ट ऊन 10-11 दिवस पडलं. पूर्णपणे पूर्ण टेम्परेचर मध्ये प्लॉट सापडला. टेम्परेचर मध्ये मग ते झाड असे डम्पिंग होत होते. मोठं झाले. साधारण डम्पिंग आणि हे झाड साधारण दोन्ही झाडांमधला गॅप किती दिवसाचा पडला? मग नवीन झाड सांगते त्याचा 8 दिवसाचा 8 दिवसाचा. सर्वात महत्वाचा 8 दिवसाचा गॅप पडला, पण आज दोन्ही झाडांची बरोबरी झाली. एकदम ओके, एकदम सारखी आहे. एकदम सारखी. आणि त्यानुसार जर बघितलं आज झाडाची डेव्हलपमेंट कशी आहे? एकदम भारी डेव्हलपमेंट, मस्त झाली ना. एकदम भारी. सगळ्यात महत्वाचं जे काही मी ब्रीद वाक्य वापरतो, चमत्काराला नमस्कार. 100%. त्यानंतर जर बघितलं आपण तर पंख आणि त्यासोबत आपण फिटसोल वगैरे असेल किंवा मग जर बघितलं आपण तर ग्रीन